बीएमसी लवकरच आता वृक्ष तज्ञांचं एक पॅनल स्थापन करणार आहे। सदस्य पदपथावरील झाडं स्थिर आणि निरोगी करण्यासाठी अंतर्दृष्टी देतील, अभ्यास करतील आणि उपाययोजना सुचवतील। या पावसाळ्यात अवघ्या पंधरवड्यात 827 झाडं कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं पदपथांची रचना सुधारण्यासाठी, झाडांच्या जगण्याला अनुकूलता दर्शवण्यासाठी आणि शहरी हरितीकरण वाढवण्यासाठी मोकळ्या जागांचा जास्तीत जास्त वापर करण्याकरिता वृक्षतज्ञ, उद्यान शास्त्रज्ञ आणि भूदृश्य आणि शहरी रचनाकार यांचा समावेश असलेली 7 किंवा 8 सदस्यीय तज्ञांची समिती स्थापन करण्याची योजना आखली आहे। या समितीसाठी तज्ञांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली असून त्यांना सामील करून घेण्यासाठी आता बीएमसी लवकरच त्यांच्याशी चर्चा सुरू करेल। महानगरपालिकेकडे महिनाभरात खड्ड्यांच्या तब्बल 2642 तक्रारी दाखल झाल्यात। कुर्ला, मानखुर्द, गोवंडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळते। ओबडधोबड कॉन्क्रीट रस्ते, ड्रेनेजच्या खचलेल्या झाकणांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 10 जून ते 12 जुलै दरम्यान 2642 खड्ड्यांच्या तक्रारी, दररोज सरासरी 85 तक्रारी पालिकेकडे दाखल होत आहेत। 2374 तक्रारी निकाली लागलेत तर 286 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत। बातमी राजकीय वर्तुळातून आहे। हिंदूने झोपून राहू नये, जागा राहिलं पाहिजे असं आवाहन आज उद्धव ठाकरेंनी हिंदूंना केलंय। हिंदूंचा दुरुपयोग करून लुटण्याचं काम करतायत आणि असं असेल तर त्यांना जागा खरं तर दाखवली पाहिजे असं देखील ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंवर शिवसेना नेते दीपक केसरकरांनी पलटवार केलाय। हिंदूंना कोणीही लुटत नाहीये, हिंदुत्वावर आरोप करणं चुकीचं आहे असं देखील केसरकर म्हणाले। हिंदुत्वाच्या नावावरती जो लुटीचा कार्यक्रम चालू आहे त्याविरुद्ध आंदोलनाचा एक पुकारा केला होता। ते गेल्या रविवारी दादर इथल्या हनुमान मंदिराच्या समोर महाआरती केली, रामरक्षा पठण केलं। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। हिंदूंना कोणीही लुटत नाहीये, हिंदू आज संघटित झालेले आहेत। काही व्यक्तिगत कोणी काही केलेलं असेल तर त्याचा हिंदुत्वावर आरोप करणं हे चुकीचं आहे। ही व्यक्ती असतात ज्या स्वार्थी असतात आणि ह्या स्वार्थी लोकांच्या हातून घडलेली पाप असतात, त्यांचं वर ऍक्शन घेणं हाच त्याच्यावरचा इलाज आहे। उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर हल्लाबोल केला। देशात विचित्र परिस्थिती आहे, जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार आहे, रस्त्यावर खड्डे आहेत। गडकरींचं ते काम आहे पण ते इथेनॉलवर बोलतायत असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। देशात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे, कारण जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे। रस्त्यावरती खड्डे आहेत पण रस्ते करणाऱ्यांचं ज्यांचं काम आहे ते गडकरी साहेब इथेनॉलवरती बोलतायत। तर एकूणच काय की अंधाधुंद कारभार सुरू आहे। एकनाथ खडसेंच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय। घरचे लोक बाहेर जाणं काही योग्य नाही असं मुनगंटीवार सांगतायत। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं हे मोठं विधान आहे। तर खडसे शहांमधील चर्चेबाबत मला माहिती नाही, जेव्हा पक्षात काही नव्हतं, जेव्हा ज्यांनी जीव लावून पक्षासाठी काम केले त्यापैकी एक खडसे आहेत असं देखील मुनगंटीवार म्हणाले। पक्षाच्या बाहेर गेलं तेव्हाही मी आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी पक्षाच्या बाहेर जाणं पक्ष वाढेल, मोठा होईल याबद्दल शंका नाही। हजारो कार्यकर्ते कष्ट करतात, पक्ष मोठा होतो, पण आपल्या घरचे लोक बाहेर जाणं हे काही योग्य नाही। पण ठीक आहे, आता काही नवीन घडणार असेल तर मला माहिती। पक्षात आले तर स्वागत होईल मोठ्या मनाने। शेवटी हे माननीय राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवायचं आहे, याबद्दल मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठक होण्याची शक्यता आहे। पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित असतील। तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही कोर कमिटी बैठकीला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे। केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार
राज्यातील संघटनात्मक बाबी, रखडलेल्या नियुक्त्यांसह पक्षविस्ताराच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.